आता सांगायचं झालं तर माझं माहेर आणि सासर खरंच खूप छान आहे. माहेर आणि सासर अगदी जवळ-जवळ आहे. म्हणजेच 5 किलोमीटर अंतरावर असेल. त्यामुळे खरंच मी स्वतःला खूप नशिबान मानते. हा पण कामानिमित्त बाहेर मुंबईला आहे, तो भाग वेगळा असो. तर हे बघा, माझ्या सासूबाई तर इतक्या प्रेमळ आहेत, की त्यांनी सुनेला त्रास नको म्हणून अशी मेथीची भाजी निवडून दिली आणि हा बघा पावटा सोलून दिला आता यालाच काही काही भागात वाल पण म्हणतात. इतकं कुणी करतं का हो? आणि हे आत्ताच नाही, माझं लग्न झाल्यापासून हे असंच देतात. आणि हे बघा, मला वांगी खूप आवडतात, त्यामुळे घरात असलेली वांगी दिलेत. आणि मला वांग्याची आमटी खूप आवडते, हे त्यांना माहिती आहे. आणि जेवढी घरात 4 वांगी आहेत ते पण दिलेत. तर आमच्या गावची यल्लामा देवीची यात्रा झाली, तर त्यातील चिरमुरे आणि तिखट शेवबुंदी दिले. आणि मी म्हटलं ना, माझं माहेर जवळ आहे, तर येताना दादाने म्हणजेच माझा भाऊ याने ह्या लसणाच्या पेंड्या दिलेत. शक्यतो मी लसूण विकत घेतच नाही. जवळजवळ मला आईचाच लसूण असतो, तर एक लसणाचा गड्डा काढून वांग्याची आमटीसाठी घेते. आणि आज मी सासूबाईंनी दिलेल्या वांग्याची चमचमीत अशी आमटी आणि त्याच्यासोबत बाजरीची भाकरी बनवणार आहे. त्यासाठी तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, लसूण, खोबरं, जिरे, कोथिंबीर यांचं वाटण, हळदपूड, वांग्याच्या फोडी, तिखट मसाला, शेंगदाण्याचं जाडसर कूट, वरून आवश्यकतेनुसार गरम पाणी, चवीनुसार मीठ, वरून कोथिंबीर, झाकण लावून वांगी शिजवायची. हे बघा, चमचमीत अशी वांग्याची आमटी बनवून तयार झाली. छान अशी बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यात घ्या, खूप छान लागते.